नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण अनेक घरांमध्ये एकच प्रश्न वर्षानुवर्षी ऐकू येत आहे की मुलगा चांगला आहे, नोकरी आहे, स्वभाव चांगला आहे, पण तरीही लग्न काही जमत नाही. एक स्थळ पाहिलं की अडथळे येतात. कधी पत्रिका जुळत नाही, तर कधी मुलीकडचे नकार देऊन देतात. असे अनेक प्रश्न आपण मुलांच्या लग्नाबाबतीत पाहत आहोत. तर ज्यांच्या मुलांचं लग्न जमत नाही, त्या आईने हा उपवास मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे, म्हणजेच रविवारी करायचा आहे. तर कधी-कधी मुलींकडच्यांचा अचानक नकार येतो आणि अशा वेळी सगळ्यात जास्त त्रास आईच्याच मनाला होतो. कारण आईला वाटतं, माझ्या मुलाचं नशीब असं का अडकलं आहे? आणि या प्रश्नांचं उत्तर आपल्या शास्त्रात आणि परंपरेत दिलेलं आहे की काही वेळा वाईट दृष्टी, नकारात्मक ऊर्जा किंवा नकळत लागलेला दोष हे लग्नात अडथळे आणतात. आणि अशा वेळी मौनी अमावस्या हा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो. कारण मौनी अमावस्या म्हणजेच मन, वाणी आणि कर्म शुद्ध करण्याचा दिवस आहे. या दिवशी आईने आपल्या मुलासाठी मनापासून केलेला एक छोटासा उपायही फार मोठा परिणाम दाखवतो. मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आईने अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे, मन शांत ठेवावे आणि कुणावरही राग, तिरस्कार ठेवू नये. कारण आईचं मन जसं असतं तसंच तिच्या मुलांचं नशीब आकार घेत असं मानलं जातं. या दिवशी शक्य असल्यास मौन पाळावे किंवा कमीत कमी बोलावे. खोटं बोलणे, तक्रार करणे, वाईट शब्द वापरणे टाळावे. नंतर संध्याकाळच्या वेळी सूर्य मावळल्यानंतर घराबाहेर किंवा घराजवळ असल्याचं पिंपळाच्या झाडाखाली किंवा तुळशीजवळ किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक छोटासा दिवा लावावा. हा दिवा लावताना आईने हातात दिवा धरून आपल्या मुलाचं नाव घ्यावं आणि मनात एवढंच बोलावं की माझ्या मुलाचं आयुष्य जर कुणाच्या वाईट दृष्टी लागलेली असेल, कुणाची नजर लागलेली असेल, कोणतीही अडचण, अडथळा किंवा नकारात्मकता असेल तर ती आज निघून जावे. आता या दिव्यामध्ये एक फार महत्त्वाची वस्तू टाकायची आहे आणि ती म्हणजे काळे तीळ. दिवा लावताना तेलात किंवा तुपात एका चिमूटभर काळे तीळ टाकायचे. कारण काळे तीळ वाईट शक्ती, वाईट दृष्टी आणि अडथळे शोषून घेतात. असे मानले जाते की त्यानंतर दिवा लावताना आईने आपल्या मुलांच्या लग्नाची घाई करू नये. फक्त एवढंच मागावं की योग्य स्थळ, योग्य वेळ आणि योग्य माणसं मिळावं. या दिवशी केलेली ही प्रार्थना फार परिणामकारक ठरते. दिवा लावल्यानंतर आईने त्या जागेवर लगेच निघून जाऊ नये. 2 मिनिट शांत उभे राहून मनात सकारात्मक विचार ठेवावात. या दिवशी आईने कोणाचेही अपमान करू नये, कुणाला वाईट बोलू नये. कारण आईच्या तोंडातून निघालेला शब्द फार शक्तिशाली असतो. मौनी अमावस्येला जर आई रडली, तर तक्रार केली किंवा नशिबाला दोष दिला तर त्यांचा उलट परिणाम होतो. म्हणून या दिवशी संयम फार महत्त्वाचा असतो. तसंच या दिवशी मांसाहार, दारू, व्यसन यापासून घरात सगळ्यांनी दूर राहावं, नाहीतर केलेला उपाय निष्फळ ठरतो. आईने शक्य असल्यास या दिवशी एखाद्या गरजू मुलीला किंवा स्त्रीला गोड पदार्थ, वस्त्र किंवा धान्य दान करावं आणि मनात आपल्या मुलाच्या संसारासाठी प्रार्थना करावी. असं म्हणतात की मौनी अमावस्येला आईने केलेला दानधर्म थेट तिच्या मुलाच्या भाग्याशी जमा होतं. पण लक्षात ठेवा, हा उपाय चमत्कार नाही. हा उपाय संयम, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा मार्ग आहे. आईने हा उपाय मनापासून, शांतपणे आणि विश्वासाने केला तर हळूहळू अडथळे कमी होतात, बोलणी जुळायला लागते, योग्य स्थळ आपोआप समोर येतं आणि मुलांच्या आयुष्यात स्थिती सुधारते. म्हणून मौनी अमावस्येच्या दिवशी हलक्यात घेऊ नका. आईच्या हातून लावलेला हा एक छोटासा दिवा तिच्या मुलाचं आयुष्यात मोठा उजेड करू शकतो. तर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त गरजू आईंना शेअर करा.